इकडच्या मूर्त्या तुम्हाला बाहेरचं जर तुम्हाला माहिती नसेल लंडन UK या साईडला ही मूर्ती इकडून एक्सपोर्ट केला जातो. तर मंडळी इथे बघता ही तुम्हाला 2 फुटीच्या मूर्ती तुम्हाला इकडे बघायला भेटेल. फक्त की हा एक थोडा युनिक कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इकडे बघायला भेटेल. एक मस्तपैकी युनिक एका रूपात गणपतीची मूर्ती इकडे तुम्हाला बघायला भेटेल. कमलाच्या पानावरती बसलेल्या एका साईडला छोटासा कमल आहे. या सर्व मूर्ती तुम्हाला 9,000 बघायला भेटेल, ज्या 2 फुटीच्या. तर इकडे बघता तुम्हाला 2.5 फुटी आणि 2 फुटीमध्ये मूर्ती बघायला भेटते. त्याच्यामध्ये इकडे बघा एकदम सिंपल मूर्ती, इकडे दगडूशेठ आहे, इकडे एक चांगला बसलेला मूर्ती आहे ती तुम्हाला 2.5 फुटीमध्ये आणि या मूर्ती तुम्हाला 2 फुटीमध्ये. आता जर तुम्ही हा बॉडी कलर आणि हा बॉडी कलर जर कम्पेअर कराल तर हा बॉडी कलर बघा थोडासा डिफरंट आहे आणि हा बघा थोडा शायनी आहे, कारण राजाची मूर्ती ही अशाच कलरने बनली जाते, त्याच्यामुळे प्रॉपर डिटेलिंग केलेले आहे. तर इकडे बघता तुम्हाला 3 फुटीमध्ये दगडूशेठची मूर्ती बघायला भेटते. त्यानंतर दगडूशेठ बोललं तर पूर्ण गोल्ड वर्क तुम्हाला बघायला भेटेल. ते तुम्हाला बघायला भेटतात, सगळे एक्सपिरियन्स आहेत आणि एकदम सुंदर मूर्ती. इथल्या तुम्हाला ज्या ज्या मूर्ती बघायला भेटल्या त्या त्यांनीच पूर्ण पेंटिंग वगैरे केलेले आहे. नमस्कार मंडळी, मी निशान बडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन भन्नाट धमाकेदार ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग पुन्हा एकदा आपल्या गणपती बाप्पाची सिरीज आपण कंटिन्यू करतो. तर आज तुम्हाला सर्वांना घेऊन आलो मी आशीर्वाद आर्ट्समध्ये. इकडे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता डिस्प्ले मूर्ती. इकडची पण मूर्तींची डिटेल आणि प्राइसिंग तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी नक्की पूर्ण डिटेल देणार आहे, विथ प्राइसिंग, विथ जेवढी साईज असेल त्याच्यासोबत तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. तर ब्लॉग आवर्जून शेवटपर्यंत बघा. असेच आपले नवीन व्हिडिओज घेत राहतील. ही सिरीज आपण अजून कंटिन्यू करणार आहोत. जोपर्यंत गणपतीचं सीझन येत नाही तोपर्यंत आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत आणि ह्याचे पार्ट्स एकाच्या एक नंतर येत राहतील. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलवरून भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला वेळ न घालवता ब्लॉगला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे ह्या 2 मूर्ती फक्त ह्या डिस्प्ले मूर्ती आहेत आणि जवळपास मला वाटते 3.5 ते 4.5 फुटीच्या मूर्ती आहेत. मस्तपैकी इकडे तुम्ही बघू शकता ब्ल्यू कॉम्बिनेशनचं इकडे मूर्तीमध्ये कलर थीम वापरलेलं आहे. ब्ल्यू कलरचं आपल्याला इकडे पितांबर बघायला मिळतं. त्याच्यानंतर वरती जे गोल्डची प्लेटिंग केलेलं आहे ते पूर्ण आपल्याला इकडे डायमंड वर्क आणि गोल्ड वर्क बघायला भेटतं. त्याच्या साईडला जर तुम्ही बघाल तर इकडे मोर, एक साईडला मोर बसलेला आहे आणि एका साईडला गणपती बाप्पा बघू शकता. मस्तपैकी एका सिल्वर आणि गोल्डन फिनिशिंगमध्ये हा तुम्हाला कलर बघायला भेटेल इकडे पितांबराचा. त्याच्यानंतर शेला बघायला भेटेल आणि इकडे गोल्ड वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर वरती जर तुम्ही मुकुटाला बघाल तर इकडे मोर पंख लावलेले आहेत आणि एकदम यावर्षी जसं तुम्हाला मी गोल्ड बोललो होतो, गोल्डचा पॅटर्न एकदम सुंदर आहे. अशी ही मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल इकडे. तर मंडळी आज तुम्हाला ज्या वर्कशॉपमध्ये मी घेऊन आलो त्या वर्कशॉपचं नाव आहे आशीर्वाद आर्ट्स. आणि इकडच्या मूर्त्या तुम्हाला बाहेरचं जर तुम्हाला माहिती नसेल तर बाहेरच्या देशात इकडून मूर्ती एक्सपोर्ट केल्या जातात. आणि जसं बोला तुम्ही लंडन UK या साईडला ही मूर्ती इकडून एक्सपोर्ट केल्या जातात. एकदम भारी मूर्ती आहे. एकदम छोटी मूर्ती जरी असेल तर त्याला डेकोरेशन आणि त्याला लुक आणि फील अशा पद्धतीने दिलं जातं की जणू काही ती मूर्ती जिवंत आहे असं मूर्तीचं वाटलं जातं. तुम्हाला आता थोड्याच वेळात बघायला भेटेल, कारण आपलं पुढचा ब्लॉग म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये पुढे आपण कंटिन्यू करणार. प्रत्येक मूर्तीबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल, त्यांची प्राईस सांगेल, त्यांची साईज सांगण्याचा प्रयत्न केला. इकडे बघू शकता या भरपूर मूर्ती, इकडे पेंटिंगचं काम वगैरे चालू आहे, डेकोरेशनचं काम चालू आहे. ही मूर्ती बघताय एकदम सुंदर मूर्ती आहे. ही जवळजवळ 3.5 ते 3.5 फुटाची ही मूर्ती एकदम बसलेली मूर्ती आहे. इकडे बघू शकता हा जो धोतर लावलेला आहे एकदम प्रॉपर एकदम लावलेला आहे. त्याच्यानंतर वरती बघू शकता गोल्ड वर्क केलेलं आहे आणि मूर्ती एकदम शांत बसलेली आहे. आता जर तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल तर इथे आपल्याला बघताना असं वाटते की डोळ्यांमध्ये लेन्स आहेत की काय, बट ही आखणी अशी केली जाते ना इथे की एकदम जिवंतपणा या मूर्तीमध्ये आलं आहे असं वाटतं. तुम्ही जवळनं बघाल किंवा तुम्ही रिअल बघाल, जर व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं समजणार नाही, बट इन रिअल बघाल तर तुम्हाला नक्कीच असं जाणवेल. तर मंडळी इथे बघता ही तुम्हाला 2 फुटीच्या मूर्ती तुम्हाला इकडे बघायला भेटतील आणि या मूर्तीची प्राईस तुम्हाला 9,000 स्टार्टिंग आहे. बघू शकता एकदम सुंदर मूर्ती आहे. बालगणेशाची मूर्ती आहे. वरती बघू शकता मोरपंख, खाली धोतर, कापडी काम पण आहे आणि ज्वेलरीचं काम पण केलेलं आहे. इकडे साईडला पण बघू शकता व्हाईटिश कलरमध्ये तुम्हाला, व्हाईट पिंकिश कलरमध्ये तुम्हाला इकडे कॉम्बिनेशन बघायला भेटेल. त्याच्यानंतर साईडला बघताय मरुनिश कलरमध्ये, त्याच्यानंतर ब्ल्यू कलरमध्ये चंद्रावरती बसून एकदम गणपतीची गोड मूर्ती आहे. तुम्ही इकडे बघू शकता. त्याची प्राईस तुम्हाला 9,000 स्टार्टिंग आहे. त्याच्यानंतर इकडे साईडला बघताय इकडे पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी गोल्ड वर्क केलेलं. त्याच्यानंतर धोतर आणि शेला पण एकदम मस्तपैकी सजवलेला आहे गणपतीचा. त्याच्या साईडला लगेच बघतं की हा एक थोडा युनिक कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इकडे बघायला भेटेल. इकडे तुम्हाला कापडी वर्क जास्त नाही, फक्त शेल्याला कापडी वर्क केलेलं आहे त्यांनी, ती पण बॉर्डर दिलेलं आहे. आणि बाकी तर पूर्ण आपलं ज्वेलरी वर्क आहे. त्याच्यानंतर पूर्ण पेंटिंगचं वर्क आहे. या साईडला बघताय इकडे तुम्हाला कापडी प्लस तुम्हाला ज्वेलरी वर्क बघायला भेटेल. मस्तपैकी मुकुट एकदम सजवलेलं आहे. आणि आखणी जर तुम्ही बघाल मूर्तीमध्ये तर तुम्हाला प्रॉपर एक जाणीव होईल की मूर्ती जिवंत आहे. जिवंतपणा मूर्तीमध्ये तुम्हाला जाणवेल. इकडे साईडलाच बघता इकडे एक मस्तपैकी युनिक एका रूपात गणपतीची मूर्ती इकडे तुम्हाला बघायला भेटेल. कमलाच्या पानावरती बसलेलं एका साईडला छोटासा कमल आहे. आपला
उंदीर मामा आणि त्याच्यानंतर ग्रेइश कलरमध्ये तुम्हाला इकडे कलर कॉम्बिनेशन बघायला भेटतं. या सर्व मूर्ती तुम्हाला 9,000पासून बघायला भेटेल, ज्या 2 फुटीच्या आहेत. मंडळी इकडे बघता तुम्हाला 2.5 फुटाच्या मूर्तींची ही रेंज आहे आणि त्याची तुम्हाला 11 ते 12,000पर्यंत तुम्हाला ही 2.5 फुटीची मूर्ती पडेल. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला जर बघाल डिटेलिंग तर ह्याला कापडी काम केलेलं नाही, फक्त इकडे कापडी बॉर्डर केले आणि ह्याचा जो धोत्राला जो कलर दिलेला आहे ना त्याच्याने असं वाटते की ह्याला कापडानीच हे केलेलं आहे. आणि नवीन पॅटर्न मला बघायला भेटला यावर्षी तरी की कापडासारखा लुक त्याला येतो आहे, एक वेल्वेटिश टाईप लुक येतो आहे. त्याच्यानंतर पूर्ण ज्वेलरी बघू शकता, ज्वेलरी पूर्ण केलेली आहे आणि वरती पण मुकुटाला एकदम मस्त ज्वेलरी केलं आहे. गणपतीचा बॉडी कलर पण एकदम उठून दिसतो आहे. त्याच्यानंतर साईडला तुम्ही बघाल तर इकडे तुम्हाला ग्रेइश ग्रीन कलरचा एक पॅटर्न तुम्हाला बघायला भेटेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक धोतर मस्तपैकी निसवलं आणि डिटेलिंग बघाल तर एकदम प्रॉपर धोतर निसवलेलं आहे. साईडला बघाल तर शिव आहे आणि गोल्ड वर्क पूर्ण एकदम प्रॉपर केलेलं आहे आणि एकदम सुंदर मूर्ती. ही पण तुम्हाला 2.5 फुटीची मूर्ती तुम्हाला या रेंजमध्ये बघायला भेटेल. याची प्राईस तुम्हाला 11 ते 12,000च्या रेंजमध्ये मिळून जाईल. तर मंडळी ही मूर्ती बघता, ही मूर्ती पण तुम्हाला 2.5 फुटीमध्ये बघायला मिळेल आणि एकदम सुंदर मूर्ती आहे. लिंबू कलरचा काइंड ऑफ त्याला तुम्ही धोतर बघू शकता, शेला पण आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण गोल्ड वर्क केलं आणि माऊली रूपी मूर्ती तुम्ही इकडे बघू शकता. आपला टीका पण लावलेला आहे. त्याच्यानंतर पूर्ण सोंडीवरती ज्वेलरीवरती पूर्ण ज्वेलरीचं काम केलेलं आहे. ही मूर्ती पण तुम्हाला 2.5 फुटीमध्ये 11 ते 12,000च्या प्राईस रेंजमध्ये बघायला भेटेल. ही मूर्ती 3 फुटीची मूर्ती आहे आणि ह्याच्यामध्ये बघू शकता रेड कलरचा मस्तपैकी धोतर आणि ब्लूइश कलरमध्ये तुम्हाला इकडे शेला बघायला भेटेल. गोल्ड वर्क पण पूर्ण केले आणि मूर्तीची डिटेलिंग जर तुम्ही बघाल तर एकदम तुम्हाला प्रॉपर समजेल. 3 फुटीची मूर्ती ही तुम्हाला 15,000च्या प्राईस रेंजमध्ये मिळून जाईल. तर इकडे बघता तुम्हाला 2.5 फुटी आणि 2 फुटीमध्ये मूर्ती बघायला भेटतील. त्याच्यामध्ये इकडे बघा एकदम सिम्पल मूर्ती आहे. इकडे दगडूशेठ आहे, इकडे एक चांगला बसलेला मूर्ती आहे. त्याच्यानंतर इकडे व्हाईट कलर कॉम्बिनेशन इकडे तुम्हाला मूर्ती बघायला भेटेल. व्हाईट कलरचा मस्तपैकी फेटा लावलेला आहे. त्याच्यानंतर व्हाईट कलरचा धोतर, शेला, गोल्ड ज्वेलरी, एकदम सुंदर मूर्ती तुम्हाला इकडे ही बघायला भेटेल. ही मूर्ती तुम्हाला 2.5 फुटीमध्ये आणि या मूर्ती तुम्हाला 2 फुटीमध्ये. 2 फुटीची प्राईस बोलाल तर तुम्हाला 9,000पासून स्टार्टिंग होते. त्याच्यानंतर ज्या 2.5 फुटीच्या मूर्ती आहेत ते तुम्हाला 11 ते 12,000 या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. या साईडला पण ही मूर्ती बघताय मस्तपैकी आसनावरती बसलेले आहे. ग्रेइश कलरमध्ये तुम्हाला इकडे धोतर लावलेलं दिसेल. त्याच्यानंतर शेला पण तुम्हाला सेम कलरमध्ये मिळून जाईल. गोल्ड ज्वेलरी केलेली आहे आणि एकदम सुंदर मूर्ती आहे. तर मंडळी आता तुम्हाला 2 आणि 2.5 फुटीच्या मूर्ती दाखवल्या. आता तुम्हाला दाखवतो मी 3 फुटीच्या मूर्तीची रेंज. ही 3 फुटीची मूर्तीची रेंज आहे आणि ही तुम्हाला जवळपास 15,000च्या आसपास तुम्हाला ही मूर्ती बघायला भेटेल. मूर्तीमध्ये तुम्ही बघताय पिंकिश कलरचं एक कॉम्बिनेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण गोल्ड ज्वेलरी दिलेली आहे, प्रॉपर एकदम गोल्ड वर्क त्याच्यावरती केलेलं आहे. दोन्ही साईडला सिंह आहेत आणि आसन असतं गणपती एकदम. त्याच्यानंतर साईडला बघता ही राजाची 3 फुटीची मूर्ती आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर डिटेलिंग वर्क केलं. आता जर तुम्ही हा बॉडी कलर आणि हा बॉडी कलर जर कम्पेअर कराल तर हा बॉडी कलर बघा थोडासा डिफरंट आहे आणि हा बघा थोडा शायनी आहे. कारण राजाची मूर्ती ही अशाच कलरने बनली जाते, त्याच्यामुळे प्रॉपर डिटेलिंग केलेलं आहे. मागे प्रभावळ बघू शकता, एकदम प्रभावळ पण छान बनवलेले आहे. त्याच्यानंतर आपला मरून कलरमध्ये इकडे तुम्हाला पितांबर बघायला भेटेल. व्हाईटिश कलर, ऑफ व्हाईटिश कलरमध्ये तुम्हाला शेला बघायला भेटेल आणि एकदम सुंदर गोल्ड वर्क करून एकदम राजाची प्रॉपर मूर्ती इकडे तुम्हाला बघायला भेटेल. ही मूर्ती तुम्हाला 3 फुटीमध्ये बघायला भेटेल आणि याची प्राईस 15,000च्या आसपास मिळून जाईल. इकडे बघता तुम्हाला 3 फुटीमध्ये दगडूशेठची मूर्ती बघायला भेटते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हायलेट कलरमध्ये तुम्हाला इकडे धोतर बघायला मिळेल. त्याच्यानंतर दगडूशेठ बोललं तर पूर्ण गोल्ड वर्क तुम्हाला बघायला भेटेल. मुकुटावरती गोल्ड वर्क आहे, पूर्ण ज्वेलरी तुम्हाला इकडे गोल्ड वर्कमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर साईडला बघता ही पण एक शांत बसलेली मूर्ती आहे. व्हाईट कलरचा कॉम्बिनेशन इकडे तुम्हाला बघायला मिळेल. मुकुटावरती मस्तपैकी गोल्ड ज्वेलरी आणि एकदम मिनिमल आणि सुंदर मूर्ती तुम्हाला इकडे 3 फुटीमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर ह्याच्या साईडला जर तुम्ही बघाल तर ही एकदम सिम्पल डिसेंट मूर्ती. ह्याच्यामध्ये कापड वर्क वगैरे नाही. 2 हातामध्ये मस्तपैकी 2 कमळाची फुलं आहेत. त्याच्यानंतर वरती तुम्हाला मुकुटावरती पूर्ण गोल्ड वर्क बघायला भेटेल. पूर्ण जे ज्वेलरीचं काम आहे ते पूर्ण तुम्हाला या मूर्तीमध्ये बघायला भेटेल. ही मूर्ती तुम्हाला 3 फुटी आणि 15,000च्या प्राईस रेंजमध्ये बघायला मिळेल. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव वैभव ठाकूर आणि आमच्या कारखान्याचं नाव आशीर्वाद. आणि आपल्या इथे किती साईजपासून कितीपर्यंत मूर्ती भेटते? आपल्याकडे 1.5 फुटापासून ते 6 फुटापर्यंत मूर्ती भेटते. हां. आणि आपल्या इथे या मूर्तीच्या मागे तुमच्या दिसत आहेत त्या किती फुटाच्या आहेत मूर्ती? ही 4 फुटाची दगडूशेठ हलवाई आहे. हां. ही दुसरी टेकवाला पण 4 फुटाची. आणि हे 4 फूट आहे का दोन्ही पण? आणि जी लालबागची राजाची मूर्ती ती किती आहे? ही 3.5 फुटाची आहे. ओके. आणि आपल्या इथे बुकिंग वगैरे कसं करायला लागतं? आपलं बुकिंग आहे ना, आता ह्या 20 जुलैपर्यंत आपलं बुकिंग चालेल जास्तीत जास्त. आणि आपलं बुकिंग लवकर करायला लागतं, नाही तर मग बुकिंग बंद होईल. आणि आपल्या मूर्ती बाहेर जातात का इथून, असं आम्ही ऐकलंय? लंडनला वगैरे आपल्या मोठ्या जातात त्या अगोदरच त्यांचं होतं. हां हां. फक्त आपल्या रिटेलवाल्यांचं बुकिंग होतं.
ओके. ओके. जर तुमच्या इकडे असं होलसेल वगैरे नाही चाललं का असं? चालतं ना. होलसेल पण चालतो का? पण ओके चालतं, पण ते होलसेल फक्त जानेवारी ते फेब्रुवारीमध्येच बुकिंग. ओके ओके. म्हणजे त्याच्यानंतर न होत का? नंतर फक्त रिटेलचे आपले घरगुती मूर्ती वगैरे आणि असतात. आपल्याकडं मूर्ती बुकिंग करायचं तुम्हाला आपल्या वर्कशॉपमध्ये येऊनच मूर्ती बुकिंग करायला लागेल. असे ऑनलाईन वगैरे फोन नंबर वगैरे कॉल केला तर न होत का नाही, असं? नाही, तुम्हाला इथे येऊन देऊ शकतो. ओके ओके ओके. ठीक आहे, चालेल. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला मंडळी छोट्या मूर्ती दाखवल्या. आता जर तुम्हाला हे दिसतात समोर या आपल्या मोठ्या मूर्ती आहेत. इकडे समोर बघू शकता लालबागच्या राजाची मूर्ती आहे, जी 3.5 फुटीची मूर्ती आहे. ही तुम्हाला साधारणपणे 18,000च्या रेंजमध्ये बघायला मिळेल. त्याच्या समोर जर इकडे तुम्ही 2 मूर्ती बघताय, दोन्ही 4 फुटीच्या मूर्ती आहेत. ही जी मूर्ती आहे ती तुम्हाला 20,000पर्यंत मिळून जाईल. एकदम सुंदर मूर्ती आहे. गोल्ड वर्क पूर्ण मुकुटावरती केलं, त्याच्यानंतर हातावरती ज्वेलरी वर्क पूर्ण केलेलं आहे. पितांबर तुम्ही बघू शकता डुअल टोन कलरमध्ये इकडे तुम्हाला पितांबर बघायला मिळेल. तर मंडळी ही तुम्ही समोर मूर्ती बघता, ही दगडूशेठची मूर्ती आहे आणि हिची प्राईस तुम्ही 30,000 रुपये प्राईस आहे. आणि जी प्राईस वर्टीच आहे, कारण इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण गोल्ड वर्क केलेलं आहे. हे ज्वेलरी वर्क पूर्ण आणि तिकडे पूर्ण जो धोतर केलेला आहे एकदम प्रॉपर कापडी काम आहे आणि पूर्ण मूर्तीवर. तर दगडूशेठ बोलला तर मेन त्याचं अट्रॅक्शन आहे गोल्ड. तर गोल्डचा लुक कसं त्यांनी प्रॉपर दाखवला आहे. पूर्ण ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोल्डच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. एवढा मोठा मुकुट, पूर्ण कान जे डोक्यावरती आहे ते पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण गोल्डने नटवून सजून ही मूर्ती रेडी ठेवलेली आहे. तर ही मूर्ती तुम्हाला मंडळी 4 फुटीमध्ये 30,000मध्ये मिळून जाईल. तर मंडळी आता तुम्हाला पूर्ण मी 2.5 फुटी, 2 फुटी, 3 फुटी सर्व ज्या साईजचे गणपती आहेत तुम्हाला मी दाखवलेत. आता त्याच्या मागचं जे काम आहे, जे तुम्हाला पेंटिंग किंवा डेकोरेशनचं काम आहे ते दाखवतो तुम्हाला. तर काका तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून इकडे पेंटिंग वगैरे करता? 10-15 वर्षापासून तुम्ही पेंटिंग वगैरे करता. आणि तरी साधारणपणे एका दिवसात किती मूर्ती पेंटिंग करून होतात? 10 होतात. आणि आता तुम्हाला कसा प्रेशर आहे, सीझन आलाय म्हणून की अजूनपर्यंत नॉर्मल चाललंय काम? हां, शेवटचे जसं दिवस येतील मग तेव्हा तर तुम्हाला मला तर वाटते रात्री पण करायला लागत असेल ना पेंटिंग? दिवस पण आणि रात्री पण? बापरे. तर मंडळी बघू शकता आता सध्या आता तर तुमचा टायमिंग काय? आत्ताचा टायमिंग आता आम्ही 8ला येतो सकाळी, हां, संध्याकाळी 6:30ला जातो. 6:30. आणि किती मूर्ती होतात बोला एका दिवसात? 10 होतात. आणि नंतर जेव्हा सीझन येईल तेव्हा अजून तुम्ही म्हणजे रात्रीपर्यंत ओव्हरनाईट करणार. मंडळी बघता इकडे मस्तपैकी ही 1 फुटीची मूर्ती आहे ना? 1 फुटीची मूर्ती मंडळी मस्तपैकी पेंटिंग झालं आहे आणि शांततेमध्ये मस्त ते पेंटिंग करतात. तिकडे एक दादा पण आहे, त्याला पण आपण भेटूया. चला, धन्यवाद. मंडळी इथे बघताय राजाची मूर्ती पेंटिंग करायला घेते दादाने. दादा तुझं नाव काय आणि तू किती वर्षापासून पेंटिंग करतोस? 5 वर्षापासून पेंटिंग करते. मला हां, म्हणजे जे काकांना आपण पहिले भेटलो त्यांनी आणि हा जो दादा आहे त्यांनी त्याला शिकवलेलं आहे. आणि तू किती मोठी मूर्ती अजूनपर्यंत आत्तापर्यंत पेंटिंग केलेली? सर्वात मोठी मूर्ती 7-8 फूट पण केलेली आहे. हां, त्यांना पण पेंटिंग करत असतो. ही किती फुटाची साधारण मूर्ती आहे? 2 फुटाची. आणि ही तुला पूर्ण मूर्ती पेंटिंग करायला किती वेळ जाईल तरी साधारण? 1 तास जातं. आणि मग दिवसभरात किती मूर्ती पेंटिंग करतोस अंदाजे? करते असा दिवसामध्ये 10. जर वेगळं काम नसलं तर हां, कमी होतं. पण तरी प्रत्येक मूर्तीनुसार तुला टाईम वेगवेगळा लागत असेल. एखाद्यामध्ये चित्र असेल मग त्याला जास्त टाईम लागतो. साध्यामध्ये पण असते म्हणजे हां बागेमध्ये हां लालबाग आहे त्याच्यामुळे टाईम. हां, डिटेलिंग घ्यायला जास्त करायला लागते. ह्याच्यामध्ये प्रभावल पण आहे. आता नॉर्मली मंडळी कसं असतं, प्रभावल नसतं का एक मूर्तीला, मग त्याला कमी टाईम लागतो. तर असं आहे. तर धन्यवाद दादा. आता या दादाकडे बघा. दादा तू किती वर्षापासून करतोस पेंटिंग? 13 वर्ष आहे बघा. मस्त किती फुटी मूर्ती आहे? 1 फुटी? 1 फुटी मूर्ती आहे बघा. तुझं नाव काय? चेतन पाटील. बघा चेतन दादा 14 वर्षापासून. हे सगळे जे इथे तुम्हाला बघायला भेटतात सगळे एक्सपिरियन्स आहेत आणि एकदम सुंदर मूर्ती. इथल्या तुम्हाला ज्या ज्या मूर्ती बघायला भेटल्या त्या त्यांनीच पूर्ण पेंटिंग वगैरे केलेले आहेत. आणि इकडे नित्यरंग हा पण स्वतः एक आर्टिस्ट आहे. आपण तू पेंटिंग पण करतास ना? चांगले. आपल्या इन्स्टा पेजचं नाव? तर हे थोडंसं क्लोज काय ते अचानकमध्ये प्रमोशन झालेलं आहे. जे आपण जे करतो ना आखणी करण्यामध्ये खूप मजा येते. म्हणजे मेन म्हणजे माझ्याकडे आवडीचं पण काम असं बघायला गेलं कारण की आपण ते एका इमोशन सोबत खेळतो. म्हणजे भक्त आणि एक मूर्ती कनेक्शन क्रिएट करतात. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये असा पण आहे की तुम्हाला असं नाही की कस्टमर बोलले की अशी तुम्ही आखणी करा किंवा तशी आखणी करा. तिथे तुम्हाला फ्रीडम, त्या कलाकारात तिथे तो फ्रीडम भेटतो की अशा कलाकाराच्या नुसार तो आखणी करतो. आणि तो जिवंतपणा, त्याला पण प्रेशर असतं की भाई तू जिवंतपणा आपल्याला मूर्तीमध्ये दाखवायचा.
तर त्याचा पण भारी काम आहे, त्याचा पण इंस्टाग्राम चेक करा. तो स्केचेस करतो. स्केचिंग काय करतो सर? स्केचिंग, पेंटिंग, वॉल पेंटिंग सगळं सगळं करतो. त्याचा पण इंस्टाग्राम अकाउंट चेकआउट करा. हां, त्याचा इंस्टाग्राम अकाउंट पण चेक करा, यूट्यूब चॅनल पण चेक करा. चांगले व्हिडिओज तो पण आपल्यासोबत असतो, तो पण व्हिडिओज बनवतो. तर नक्की त्याला चेकआउट करा आणि सपोर्ट करा. असा होता आपला आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर चला हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो गणपती बाप्पा मोरया. भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे